नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या फॉरेक्स ब्रदर या यूट्यूब चॅनलवर. तर मी तुमचा मित्र कुणाल भाऊसा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सहज सोप्या मराठी भाषेमध्ये फॉरेक्स मार्केट. ओके, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं कॉपी ट्रेडिंग काय असतंय आणि कॉपी ट्रेडिंगसाठी लागणारं अकाउंट कसं ओपन करावा. ओके, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 3 नंबरचं टॉपिक कव्हर करणार आहे, ज्याचं नाव आहे आपल्या अकाउंट्समध्ये फंड कसे डिपॉझिट करावे. ओके, तर स्टेप बाय स्टेप आपण याची माहिती घेतोय. तुम्हाला हा व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओ नंबर फर्स्ट बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टीची माहिती भेटेल. ओके, तर आपण आता व्हिडिओ नंबर सेकंडला सुरुवात करणार आहोत. तर आपल्या या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक नंबर 3 कव्हर करणार आहोत, ज्याचं नाव आहे अकाउंट्समध्ये फंड कसे डिपॉझिट करावे. टॉपिक नंबर 3 अकाउंटमध्ये फंड कसे डिपॉझिट करावे. तर आपल्याला पहिले एक अकाउंट तयार करायचं आहे, ज्याच्यात आपण फॉरेक्स ट्रेडिंग करणार आहे. तर फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये अकाउंट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि FX या आयकॉनवर जाऊन आपल्याला फॉरेक्स ट्रेडिंगचं अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे. तर फॉरेक्स ट्रेडिंगसाठी अकाउंट ओपन करण्यासाठी व्हिडिओ फर्स्ट बघा, ज्याच्यात तुम्हाला सर्व माहिती मी स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे. आता आपल्याकडे ऑलरेडी फॉरेक्सचं अकाउंट आहे आणि आपण त्याच्यामध्ये फंड डिपॉझिट करतोय. ओके, तुम्हाला जर कॉपी ट्रेडरला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला आमच्या टीममध्ये यायचं तर तुम्हाला आम्ही दिलेल्या लिंकवरूनच अकाउंट ओपन करावं लागेल. तरच तुमची जी लीड असणार आहे ती आमच्या सिस्टीममध्ये, आमच्या डॅशबोर्डमध्ये रजिस्टर होईल. ओके, आणि तरच आमची ट्रेड तुमच्या अकाउंटला काय होईल, कॉपी होईल. ओके, तर मित्रांनो, आपण जेव्हा आपल्या ब्रोकर अकाउंटमध्ये, आपल्या फॉरेक्स ब्रोकर अकाउंटमध्ये जेव्हा आपण लॉग इन करू, तेव्हा आपल्याला असं 3 लाईन दिसणार. आपल्याकडे जर असं अकाउंट नसेल तर आपल्याला काय करायचं, सगळ्यात आधी मागचा व्हिडिओ बघून काय करायचं, स्टेप बाय स्टेप अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याकडनं एक पण मिस्टेक होणार नाही. अकाउंट ओपन करताना कुठलीही मिस्टेक झाली तर ट्रेड कॉपी होणार नाहीत. ओके, त्या 3 लाईनीवर आपल्याला काय करायचं, क्लिक करायचं आहे. या 3 लाईनीला क्लिक केल्यानंतर आपल्याला माय फंड या ऑप्शनवर यायचं. इथे बघू शकता तुम्ही, इथे काय लिहिलेलं आहे, इथे माय फंड्स लिहिलेलं आहे आणि या माय फंड्सवर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. ओके, या माय फंड्सला क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, इथे काय आहे, इथे डिपॉझिट आहे. ओके, इथे काय आहे, डिपॉझिट लिस्ट आहे. तुम्ही आतापर्यंत जेवढे पण डिपॉझिट केलेले असणार त्याची लिस्ट इथे येऊन जाईल. आणि तुम्हाला डिपॉझिट करायचं असेल तर तुम्हाला या पहिल्या ऑप्शनवर डिपॉझिट करावं लागेल. जर तुम्हाला विड्रॉ करायचं तर तुम्हाला तुम्ही इथनं विड्रॉ करू शकता. तुम्हाला जर एका मेटाडेटा अकाउंटमध्ये दुसऱ्या मेटाडेटा अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे आहे किंवा तुमच्या डॉलर ट्रान्सफर करायचे आहे, तर तुम्हाला इंटरनल ट्रान्सफर या लिंकवर, या बटनावर काय करावं लागेल, क्लिक करावं लागेल. इंटरनल ट्रान्सफर याच्यावर काय करावं लागेल, तुम्हाला क्लिक करावं लागेल. आपण स्टेप बाय स्टेप याची माहिती घेऊ. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आपल्या मेटाडेटा अकाउंटमध्ये, आपल्या फॉरेक्स अकाउंटमध्ये आपल्याला फंड कसं डिपॉझिट करायचं त्याची माहिती आपण घेणार आहोत. तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला इथे माय अकाउंटमध्ये डिपॉझिट या बटनावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. मग डिपॉझिट या बटनावर मी जेव्हा क्लिक करणार तर माझ्यासमोर अशा पद्धतीने एक इंटरफेस ओपन होऊन जाईल. ओके, तर मी इकडे बघू शकतो, याला थोडं स्क्रोल करून मी खालती घेणार तर इथे बघू शकतो, इथे बँक आहे, ऑल बँक. ही ADCB बँक आहे. हिच्यात आपल्याला डिपॉझिट करायचे नाही, कारण की ही बँक दुबईची आहे. ही बँक कुठली, ही बँक दुबईची आहे. तर आपण दुबईच्या बँकेत डिपॉझिट नाही करू शकत, कारण की एक ॲक्ट आहे, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999. तर ह्या कायद्याच्या अंडर राहूनच आपल्याला काम करायचं आहे. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999 या कायद्याचं व्हायलेशन होणार नाही. ओके, अशा पद्धतीनेच आपल्याला काम करायचं आहे. ओके, तर आपण ह्या बँकेत डिपॉझिट करू शकत नाही. मग आपण कुठल्या बँकेत डिपॉझिट करू शकतो, तर इथे तुम्ही बघू शकता, इथे बँक ट्रान्सफर आहे. ओके, इथे जी बँक दिलेली आहे, या बँकेमध्ये आपण डिपॉझिट करू शकतो, या बँकेमध्ये डिपॉझिट करू शकतो. आपण क्रिप्टोने पण डिपॉझिट करू शकतो, पण क्रिप्टोचं पण आपल्याला सुविधा घ्यायची नाही आहे. ओके, तर आपण बँक ट्रान्सफरच्या माध्यमातूनच इथे आपल्याला पेमेंट करायचं आहे. ओके, ना क्रिप्टो करायचं ना दुबईच्या अकाउंटमध्ये टाकायचं आहे, आपल्याला बँक ट्रान्सफरच्याद्वारेच काय करायचं, पेमेंट करायचं आहे. तर इथे बघा, तुम्ही ह्या बँकेत पण पैसे टाकू शकतात किंवा ह्या बँकेत पण पैसे टाकू शकतात. ओके, मग तुम्ही म्हणा सर इथे अकाउंट नंबरच आम्हाला दिसत नाही आहे, तर आपण जेव्हा याच्यावर क्लिक करू तर आपल्याला इथे अकाउंट नंबर दिसायला लागेल. आपण जेव्हा याच्यावर क्लिक करू तर आपल्याला इथे त्यांचे बँक अकाउंट डिटेल दिसायला लागेल. ओके, जर भविष्यात इथे दुसरे बँक्स आले, समजून घ्या इथे HDFC बँक दिसते तुम्हाला, इथे SBI दिसते, तर जी बँक इथे दिसते त्या बँकेत आपल्याला पेमेंट करायचं आहे. ओके, म्हणजे जर आता ही बँक दिसते ॲक्सिसची, पण उद्या इथे ही बँक नसेल, दुसरी बँक त्यांनी ॲड केली असेल, तर आपल्याला जी बँक दिसते त्याच बँकेमध्ये आपल्याला काय करायचं, डिपॉझिट करायचं आहे. ओके, क्लिअर. आता बघा, मी याच्यावर क्लिक करतो, मी या पहिल्या बँकेवर क्लिक करतो आणि पहिल्या बँकेवर मी क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने मला इथे काय दिसतंय, इथे मला अकाउंटचं नाव होऊन गेलं. ओके, तुम्ही इथे बघू शकतात, अकाउंट नेम ट्रान्सफॉर्मर टॉईस अँड ट्रेडिंग शॉप, अकाउंट नंबर, ओके, आणि IFSC कोड.
हे जे अकाउंट आलेलं आहे, जे की मी तिथे क्लिक केलं, पहिल्या बँकवर मी क्लिक केलं तर मला हे अकाउंट नंबर भेटले. आता या अकाउंट नंबरवर मला फोनपे किंवा जीपे किंवा तुमचं जे काही ऑनलाईन नेट बँकिंग वगैरे जे काही असणार आहे ते तुम्ही त्याचा वापर करून या अकाउंटला काय करायचे, पैसे पाठवायचे आहे. तर मी आता इथे तुमच्यासमोर ह्या ब्रोकरला, म्हणजे या ब्रोकरच्या अकाउंटला, या ब्रोकरच्या बँक अकाउंटला मी 20,000 रुपये इथे तुम्हाला ट्रान्सफर करून दाखवतो. मी 20,000 ह्या अकाउंटला काय करतो, पे करतो. आता पेमेंट करताना मी काय करणार, तर इथे पेमेंट करताना मी माझं फोनपे ओपन करणार. माझं फोनपे ओपन करणार. फोनपे ओपन केल्यानंतर मी काय करणार, बँक ट्रान्सफरवर क्लिक करणार. मी कशावर क्लिक करणार, बँक ट्रान्सफरवर क्लिक करणार. ओके, बँक ट्रान्सफरवर क्लिक केल्यानंतर ही जी बँक आहे, या बँकेचा जो अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर मी तिथे टाकणार आणि IFSC नंबर टाकणार. ओके, आणि निकनेम वगैरे मला टाकायचं नाही आहे. निकनेम मला टाकायचं नाही. निकनेम जर मी टाकलं तर माझा तिथे फंड, माझा डिपॉझिट व्हायला मला प्रॉब्लेम होईल. तर कायम लक्षात ठेवा, निकनेम वगैरे तिथे टाकायचं नाही आहे. फक्त इथे अकाउंट नंबर टाका, बँकेचा आणि IFSC नंबर टाका. हे दोनच गोष्टी तिथे टाका. आणि अकाउंट नंबर टाकताना 2 ते 3 वेळेस बघून घ्या की तोच अकाउंट नंबर आहे का. कारण की चुकून जर दुसरा अकाउंट टाकला आणि पेमेंट जर दुसऱ्याला गेलं तर ते पैसे रिटर्न येण्यास खूप कठीण असतं. ओके, मग कायम लक्षात ठेवा तुम्ही अकाउंट नंबर कुठला टाकताय आणि IFSC नंबर कुठला टाकताय. ओके, तर तुम्हाला फोनपे ओपन करायचं आहे किंवा तुमचं जर जीपे असेल तर जीपेने पेमेंट करा, नेट बँकिंग असेल नेट बँकिंगने पेमेंट करा. ह्या अकाउंट नंबरला आणि या IFSC कोडला आपल्याला काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे. तर मी इथे आता 20,000 रुपीज पेमेंट करतोय, जेणेकरून तुम्हाला इथे दिसेल की माझं इथे फंड डिपॉझिट झालेले आहे का नाही. ओके, तर सगळ्यात आधी मी फोनपे ओपन करून मी इथे काय करतोय, 20,000 इथे पेमेंट करतो. ओके मित्रांनो, माझं इकडे पेमेंट झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकतात की मी या त्यांच्या ॲक्सिस या बँक अकाउंटमध्ये मी पेमेंट केलेलं आहे. 20,000 रुपयाचं पेमेंट केलेलं आहे रात्री 10:45 15 मेच्या दिवशी. ओके, तर पेमेंट झाल्यानंतर मला माझ्या पेमेंटचा मला काय करायचं आहे, मला स्क्रीनशॉट काढायचा आहे. ओके, त्यांना समजायला तर हवं ना की कोणी पेमेंट केलेलं आहे. ओके, तर मी पेमेंट केलं आणि त्याचा मी काय केलं, स्क्रीनशॉट काढला. पेमेंट करताना मी जेव्हा त्यांचा स्क्रीनशॉट काढेल त्यानंतर इथे जो आपला ट्रान्झॅक्शन नंबर आहे, UTR नंबर किंवा ट्रान्झॅक्शन नंबर, हा पण किंवा हा पण कुठलाही एक आपल्याला काय करायचं, कॉपी करायचं आहे. मी काय करतो, हा UTR नंबर काय करतो, इथे कॉपी करून घेतो. ओके, इथे कॉपीचा ऑप्शन असेल तर हा UTR नंबर आपल्याला काय करायचा आहे, तिथे अपलोड करायचा आहे. तर आपण काय करू, हा स्क्रीनशॉटचा फोटो, म्हणजे हा जो स्क्रीनशॉट आहे, हा स्क्रीनशॉट जो आहे याचा फोटो आपण अपलोड करू आणि त्यासोबत हा UTR नंबर सुद्धा आपण अपलोड करू. तर आपण आपल्या ब्रोकरच्या ॲप्लिकेशनमध्ये गेलो. ब्रोकरचं आपण कुठे गेलो, ब्रोकरच्या आपण पेमेंटच्या ठिकाणी गेलो आणि आपल्याला आठवत आहे की आपण ह्या ठिकाणी पेमेंट केलं होतं. ओके, तर आपण इथे स्क्रोल केलं आणि आपण काय केलं, इथे अकाउंट टाईपवर गेलो. आपण कुठे गेलो, इथे अकाउंट्स इथे गेलो. इथे सिलेक्ट अकाउंट केला. तर आपण अकाउंटला कुठल्या अकाउंटला पेमेंट करणार आहे, तर आपण जे कॉपी डेटाला जे सबस्क्राईब करणार आहे. ओके, त्यासाठी आपल्याला मिनिमम $100 गरज पडणार आहे. ओके, तर आपण काय करू, या कॉपी रेटिंग आपण ज्याच्यात करणार आहे त्याच्यात आपण पेमेंट करू. आपल्याला जर वाटतं की सेल्फ रेटिंगसाठी आपल्याला पैसे पाहिजे तर तिथं आपण अकाउंट कुठलं सिलेक्ट करणार, आपल्याला जे सेल्फ रेटिंग अकाउंट करायचं आहे तिथं आपण काय करणार, सिलेक्ट करणार. आता मी इथे तुम्हाला फंड ॲड करून दाखवतो. हे बघा, तुम्ही इथे बघू शकतात की माझे इथे 2 मेटाडेटा अकाउंट ओपन झाले. एक 10,67,201 आणि एक 10,67,202. तर मला 201 या माझ्या ID वर काय करायचं, मला 20,000चं पेमेंट मला अपलोड करायचं आहे. तर मी याच्यावर काय करेल, क्लिक करेल. मग याच्यावर मी क्लिक केल्यानंतर इथे बघा माझं अकाउंट कुठलं ओपन झालं, तर मला ज्याच्यात पेमेंट ॲड करायचं आहे ते अकाउंट माझं इथे काय ओपन झालं. आता मी याला थोडं वर स्क्रोल करून घेणार. इथे बघा ऑटोमॅटिकली इथे करन्सी आली. $1चा रेट चालू आहे 86 रुपीज, म्हणजे ऑटोमॅटिकली इथे करन्सीज इथे येऊन गेली. ओके, तर आपण इथं अमाऊंट लिहिणार. आता मी किती अमाऊंट पेमेंट केलं, मी इथे 20,000 पेमेंट केलं, तर मी इथे 20,000 लिहिणार. बघा मी जसं इथे 20,000 लिहितोय तर इथे किती आलं, $230 आलं. मी जसं इथे 20,000 लिहिलं तर मला किती डॉलर भेटणार, $230 भेटणार. ओके, कारण की मी 20,000चा स्क्रीनशॉट अपलोड करतोय. तर मी इथे 20,000 अमाऊंट लिहिली. सगळ्यात आधी मी काय केलं, सगळ्यात आधी मी अकाउंट सिलेक्ट केलं. 10,67,201. ओके, आणि अमाऊंटमध्ये मी काय केलं, अमाऊंटमध्ये मी 20,000 इथे ॲड केलं. ओके, आणि आता मला डिपॉझिट प्रूफ द्यायचं आहे. आता मला त्यांना डिपॉझिट प्रूफ द्यायचं आहे की मी अकाउंट पेमध्ये पेमेंट केलं का नाही. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे डिपॉझिट प्रूफमध्ये मला काय अपलोड करायचं आहे, तर पेमेंट केलेला स्क्रीनशॉट अपलोड करायचा आहे. मी इथे पेमेंटचा स्क्रीनशॉट अपलोड केला. तुम्ही इथे बघू शकता, इथे माझा पेमेंटचा स्क्रीनशॉट अपलोड झालेला आहे. मला आता काय करायचं, मला आता ट्रान्झॅक्शन नंबर टाकायचा. मला इथे काय टाकायचं, ट्रान्झॅक्शन नंबर. आता मी ट्रान्झॅक्शन नंबर काय केला, स्क्रीनशॉटमधनं कॉपी करून घेतला
आणि इथे ट्रान्झॅक्शन नंबर किंवा UTI नंबर मी इथे टाकला. इथे बघू शकता मी इथे UTI नंबर मी इथे पेस्ट केला. आता मला नोटमध्ये काय लिहायचं, नोटमध्ये मला लिहायचं आहे ॲज सून ॲज पॉसिबल, ASAP. तर इथे नोटमध्ये ना मी ASAP, ॲज सून ॲज पॉसिबल, म्हणजे लवकरात लवकर तुम्ही काय करा, माझ्या 20,000 रुपयाचे मला किती डॉलर द्या, मला $230 द्या, कारण की इथे $230 आलेलं आहे. आणि मी सबमिट या बटनावर क्लिक करेल तर बघा तुम्ही इथे बघू शकतात की इथे माझी रिक्वेस्ट इथे प्लेस झालेली आहे, अमाऊंट डिपॉझिट सक्सेसफुल झालेली आहे. थोड्या वेळानंतर ओके माझा जो ID आहे 10,67,201 या मेटाडेटा 5च्या अकाउंटवर मला $230 भेटलेले असेल. मी डिपॉझिट किती केले, 20,000 डिपॉझिट केले आणि मला $230 भेटले, कारण की $1 रेट चालू आहे 86 रुपीज. आता आपल्याला बघायचं आहे की आपल्या अकाउंटमध्ये फंड्स आलेले आहेत का नाही. आता इथे बँक ट्रान्सफरवर जा, इथे आपण पेमेंट केलं होतं तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण इथे बघणार, याला स्क्रोल करून घ्या ना थोडंसं. याला स्क्रोल केल्यानंतर आपण सगळ्यात खालती आलो आणि बघितलं की आपलं जे स्टेटस आहे ते अप्रूव्ह झालेलं आहे, म्हणजे आपण केलेले 20,000 रुपीज अप्रूव्ह झालेले, आपल्याला $230 भेटलेले आणि स्टेटस काय आलेलं आहे, स्टेटस अप्रूव्ह झालेलं आहे. ओके, आणि कुठल्या अकाउंटमध्ये आलेले पैसे, तर आपल्या ह्या अकाउंटमध्ये आलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण काय बघितलं, तर आपल्या अकाउंटमध्ये फंड कसं ॲड करायचं आपण ते बघितलं. ओके, अशा पद्धतीने आपण आपल्या अकाउंटमध्ये फंड ॲड करायची प्रोसेस शिकलो. ओके, आता आपण पुढच्या टॉपिकला सुरुवात करू. पुढच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे की आपल्या मेटा ट्रेडर अकाउंटमध्ये ब्रोकरला कसं ॲड करावं. आपल्या मेटा ट्रेडर अकाउंटमध्ये ब्रोकरला कसं ॲड करावं. तर आपल्याला प्ले स्टोअरला जायचं आहे. ओके, प्ले स्टोअरला जायचं आपल्याला आणि आपल्याला काय करायचं आहे, मेटा ट्रेडर 5 सर्च करायचं. आपल्याला काय सर्च करायचं आहे, मेटा ट्रेडर 5. मेटा ट्रेडर 5 आपल्याला सर्च करायचं आणि ते काय करायचं, आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. मेटा ट्रेडर अकाउंट आपल्याला काय करायचं, डाउनलोड करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकतात की मेटा ट्रेडर अकाउंट डाउनलोड झालेलं आहे. याला काय करायचं, ओपन करून घ्यायचं. ओके, आपलं मेटा ट्रेडर अकाउंट ओपन झाल्यानंतर आपण जेव्हा त्याच्यावर क्लिक करू तेव्हा आपल्याला अशा प्रकारे एक इंटरफेस दिसेल. आपल्याला काय करायचं, ॲक्सेप्ट करायचं. आपल्याला काय करायचं, ॲक्सेप्ट करायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकतात की आपलं मेटा ट्रेडर अकाउंट ओपनिंग प्रोसेस चालू आहे. इथे आपल्याला हे क्रॉस करून टाकायचं आहे. याला क्रॉस केलं तर इथे तुम्ही बघू शकतात इथे काय आलेलं आहे, फाइंड ब्रोकर. ओके, जर आपल्याला असं काही दिसत असेल तर आपल्याला इथे काय करायचं आहे, ॲड ट्रेडिंग अकाउंटवर क्लिक करायचं आहे. ॲड ट्रेडिंग अकाउंटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ॲड ट्रेडिंग अकाउंटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे काय लिहून आलेलं आहे, फाइंड ब्रोकर लिहून आलेलं आहे. इथे काय लिहून आलेलं आहे, फाइंड ब्रोकर लिहून आलेलं आहे. इथे काय लिहून आलं आहे मित्रांनो, फाइंड ब्रोकर असं इकडे लिहून आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला इथे आपल्या ब्रोकरचं नाव सर्च करायचं. आपल्या ब्रोकरचं नाव काय, प्लेमॅक्स ग्लोबल. इथे बघा मी सर्च करतो, PEMAXX, पेमॅक्स ग्लोबल. असं तुम्ही जेव्हा लिहिणार तेव्हा बघा इथे आपल्या ब्रोकरचा लोगो आला आणि इथे ब्रोकरचं आपलं इथे नाव आलं. याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा लॉग इन आणि पासवर्ड, इथे काय आहे, लॉग इन आणि पासवर्ड आहे. सर्व्हर काय आहे, पेमॅक्स ग्लोबल सर्व्हर असं लिहून आलेलं आहे. तर इथे आपला लॉग इन ID टाकायचा. माझा जो लॉग इन ID आहे तुम्हाला माहिती आहे. ओके, तर माझं लॉग इन ID काय, 10,67,201. याच्यात मी काय केलेलं आहे, फंड ॲड केलेले. किती फंड ॲड केले, 20,000, म्हणजे $230 मला भेटलेले. आणि माझा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड मला इथे लॉग इन करायचा आहे. ओके, तर हे माझा 10,67,201 हा माझा मेटा ट्रेडर ID आहे. याचे माझे 2 पासवर्ड आहे. एक पासवर्ड आहे मेन पासवर्ड, दुसरा पासवर्ड आहे इन्व्हेस्टर पासवर्ड. तर मेन पासवर्ड जो माझा आहे, ओके, जो मेन पासवर्ड आपण इकडे परत बघू शकतो. आपलं जर पेमॅक्सचं आपण जेव्हा वेबसाईट ओपन केली, ओके, आपल्या लिंकवरून जर आपण अकाउंट ओपन केलं त्या वेबसाईटवर गेलो, परत आपल्याला तिकडे दिसेल की आपला मेन पासवर्ड कुठला आहे. आपण त्याला परत चेंज पण करू शकतो. आता माझा जो मेन पासवर्ड आहे तो जर मी याच्यात टाकला, ओके, तर काय होईल, तर कॉपी डेटाने जी ट्रेड घेतलेली असेल ती ट्रेड काय होऊन जाणार, ती ट्रेड कॉपी होऊन जाणार. ओके, तर ती ट्रेड मी काय करू शकतो, त्याच्यात परत घेऊ शकतो. म्हणजे परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो की हा जो माझा इथे अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये मी जर इथे मेन पासवर्डने लॉग इन केलं तर कॉपी डेटाने जी ट्रेड घेतलेली असेल ती ट्रेडला मी काय करू शकतो, कॅन्सल पण करू शकतो आणि त्याच्यामध्ये ट्रेडिंग पण करू शकतो. पण आपल्याला तसं करायचं नाही आहे. आपण ज्याला कॉपी ट्रेड करणार आहे, आपला मेन व्हिडिओचा मोटो काय की कॉपी ट्रेडिंग कशी करायची, त्याला कसं सबस्क्राईब करायचं त्याची माहिती घेणे. तर आपण जे मेटा डेटा अकाउंटमध्ये जे पैसे टाकलेले आहे, ओके, तिथे आपल्याला इन्व्हेस्टर पासवर्ड टाकायचा आहे. तर माझा इन्व्हेस्टर पासवर्ड काय होता, तर मी हा इन्व्हेस्टर पासवर्ड माझा ठेवला होता. ओके, 5232 हा माझा इन्व्हेस्टर पासवर्ड ठेवला होता. ओके, तर मला काय करायचं आहे, या 10,67,201 या माझ्या इन्व्हेस्टर पासवर्डला मी काय करणार, हा माझा इथे पासवर्ड इथे टाकणार, जेणेकरून
मी ह्या अकाउंटला फक्त वॉच करू शकेल. मला फक्त हे अकाउंट कायसाठी पाहिजे, वॉच करण्यासाठी पाहिजे. आणि जो माझा सेकंड मेटाडेटा अकाउंट आहे 1067-202, ओके, ज्याच्यात मी सेल्फ ट्रेड करणार आहे. ओके, तो मी काय करेल, तो मी इकडे टाकेल आणि इथे माझा मेन पासवर्ड टाकेल, जेणेकरून मी स्वतःची सेल्फ ट्रेड सुद्धा इकडे करू शकतो. ओके, तर मी आता इथे तुम्हाला मी ज्याच्यात 20,000 रुपये डिपॉझिट केले ते लॉग इन करून दाखवतो आणि त्याचा पासवर्ड इथे तुम्हाला टाकून दाखवतोय. तर तुम्ही इथे बघू शकतात, मी इथे माझा मेटाडेटाचा लॉग इन टाकतो. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे माझं नाव आलेलं आहे कुणाल रवींद्र भावसार. किती रुपये टाकलेले आहे, $230 मी इथे टाकलेले आहे. 20,000 रुपीज मी याच्यात काय केलेलं आहे, 20,000 रुपीज मी याच्यामध्ये ॲड केलेले आहे. $230 मला भेटलेले. आणि वर काय लिहिलेलं आहे मित्रांनो, रीड ओनली अकाउंट. म्हणजे आपण काय करू शकतो, तर या अकाउंटला फक्त रीड करू शकतो. ओके, मी जर याच्यावर क्लिक केलं, ट्रेडवर क्लिक केलं, तर मी इथे बघू शकतो की माझ्या अकाउंटमध्ये $230 आहे. हिस्ट्रीवर गेलो, हिस्ट्रीमध्ये मला इथे दिसून जाणार. ओके, वर कॅलेंडर आहे, कॅलेंडरवर गेलो. ओके, टुडे सिलेक्ट केलं तर इथं बघू शकतात मी डिपॉझिट किती केलेले. डिपॉझिट मी $230 केलेले. माझा बॅलन्स आहे $230. ओके, म्हणजे 20,000 रुपये मी डिपॉझिट केलेले, याची मला इथे माहिती भेटून गेलेली आहे. ओके, मग अशा पद्धतीने आपण शिकलो की आपल्या मेटाडेटा अकाउंटला डिपॉझिट कसं करायचं. आता या 3 लाईनीवर आपण क्लिक करणार. या 3 लाईनीला क्लिक करून आपण इथे बघणार मॅनेज अकाउंटवर. तर आता इथे बघू शकतो मी की माझं किती अकाउंट आहे, एकच अकाउंट आहे. आता मला काय करायचं, माझा जो सेकंड आय डी आहे तो आय डी पण इथे लॉग इन करायचा आहे. आता माझा सेकंड आय डी जो होता 1067-202, हा माझा फर्स्ट आय डी होता. आता माझा सेकंड आय डी आहे जो की मी मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की अकाउंट ओपन करताना तयार केला होता. याचा मेन पासवर्ड पण मला लक्षात आहे. याचा मेन पासवर्ड मी टाकला होता patil@123 असा मी पासवर्ड टाकला होता. आता मी काय करेल, इथे प्लस साईनवर क्लिक करेल. प्लस साईनवर क्लिक केलं आणि माझा हा जो ब्रोकर आहे त्याच्यावर मी काय केलं, क्लिक केलं आणि मी इथे आय डी टाकला, लॉग इन आय डी टाकला माझा 1067-202 आणि पासवर्ड टाकला. माझा जो मेन पासवर्ड आहे तो मी इथे टाकला, कारण की मला याच्यामध्ये काय करायचं आहे, याच्यामध्ये मला ट्रेड करायचं आहे. बघा, मी इथे सेव्ह करून घेतलं. आता तुम्ही इथे बघू शकतात की माझ्याकडे 2 मेटाडेटा अकाउंट आहे. याच्यात मी काय करणार, याच्यात मी कॉपी ट्रेड करणार. आणि कॉपी ट्रेडिंग करताना मी कुठला पासवर्ड टाकला आहे, मी इन्व्हेस्टर पासवर्ड टाकलेला आहे, जेणेकरून मी फक्त ऑब्झर्व करणार की समोरच्या व्यक्तीने कुठला ट्रेड कॉपी केलेला आहे. आणि हा माझा जो सेकंड अकाउंट इथे बघा, इथे काही लिहिलेलं नाही आहे, इथे काहीच लिहिलेलं नाही. म्हणजे हे माझं जे अकाउंट आहे हे मी कायसाठी यूज करणार, सेल्फ ट्रेडसाठी यूज करणार. म्हणजे थोडक्यात जर सांगायला गेलो तर मी ह्या अकाउंटमध्ये काय करेल, या अकाउंटमध्ये मी सेल्फ ट्रेड करेल आणि या अकाउंटमध्ये मी काय करेल, तो कॉपी ट्रेडरला सबस्क्राईब करेल. मला वाटलं एखादी ट्रेड बनते तर मी सेल्फ ट्रेड घेऊन टाकले. मला वाटलं कॉपी ट्रेडरने ट्रेड घेतलेला त्याच्यासारखंच मला एखादा ट्रेड घ्यायचा, त्याचा ट्रेड बघून तर मी याच्यात घेऊन टाकेल. ओके, क्लिअर. तर हे कायम लक्षात ठेवा, अकाउंट ओपन करताना तुम्हाला दिलेली लिंकच वापरायची, तरच तुमचं अकाउंट ओपन होणार आहे. अदरवाईज तुमचं अकाउंट कॉपी होणार नाही. ओके, क्लिअर. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, 2 मेटाडेटा अकाउंट आपण लॉग इन केले आणि अकाउंट ओपन करताना सुद्धा आपण 2 मेटाडेटा अकाउंट ओपन केले. तुम्हाला अजून एक मेटाडेटा अकाउंट ओपन करायचं असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली प्रोसेस रिपीट करा. तुमचा जे ईमेल आय डी आहे तो ऑलरेडी लॉग इन असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, क्रिएट न्यू मेटाडेटा अकाउंटवर क्लिक करायचं आणि तुमचा नवीन एक एमटी आय डी तयार करू शकताय. असे तुम्ही 4 अकाउंट तयार करू शकता. एका ईमेलवर तुम्ही 4 अकाउंट तयार करू शकता, एवढं लक्षात ठेवा. आता आपण 2च अकाउंट तयार केलेलं आहे. एकामध्ये आपण काय करणार आहे, कॉपी करणार आहे, समोरच्या ट्रेडरला आपण कॉपी करणार आहे. आणि दुसऱ्या अकाउंटमध्ये आपण काय करणार आहे, तर दुसऱ्या अकाउंटमध्ये आपण सेल्फ ट्रेड करणार आहे. ओके, तर कॉपी करण्यासाठी मी $230 टाकलेले. मिनिमम डॉलर किती लागतात, मिनिमम $100 लागतात. मी 230 टाकून दाखवले तुम्हाला इथे, म्हणजे 20,000 रुपये टाकून दाखवले. 10,000 मध्ये पण ट्रेड कॉपी होऊन जाते. ओके, मग आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की कशा प्रकारे आपण मेटा ट्रेडर अकाउंटमध्ये आपलं अकाउंट ॲड करू शकतो. ओके, क्लिअर. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू की आपल्याला आपल्या अकाउंटमधनं झालेला प्रॉफिट कसं विड्रॉ करायचं याची आपण काय करणार, माहिती घेणार. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असला तर आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. ओके, जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आपल्याला हे जे शेअर मार्केटचं शिक्षण आहे, जे फॉरेक्स मार्केटचं शिक्षण आहे, हे सर्वांना द्यायचं आहे. ओके, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.